सख्यानो, मी आज तुम्हाला गुलाबाच्या फुलांपासून धूपबत्ती कशी बनवायची ते दाखवते। तर गुलाबाचे फुलंच पाहिजे असं काही नाही, दुसरी कोणतीही फुलं चालतील। आता माझ्याकडे अवेलेबल खूप आहेत फुलं, म्हणून मी गुलाबाची फुलं घेतली। तर ती आपण काय करायची, आता ऊन नाही आहे तर आपण असं तव्यावरती ती चांगली भाजून घ्यायची, सुकी करायची, म्हणजे एकदम सुकी करायची। कोणतीही फुलं चालतील, शेवंती, झेंडूची। आता माझ्याकडे ही फुलं खूप आहेत म्हणून मी आज प्रथम तुम्हाला हे दाखवते, गुलाबाच्या फुलांचे दाखवते। तुमच्याकडे जर काय म्हणतात शेवंती किंवा आणखी दुसऱ्या प्रकारची फुलं असतील ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर ही अशी एकदम सुकी करून घ्यायची। आता उन्हामध्ये सुकवलेली चांगली नॅचरली, पण आता ऊनच नाही आहे ना, तर आता माझ्याकडे जास्त फुलं आहेत त्यामुळे मी दोन्ही तव्यावर ते डिवाईड केलं आहे। बघा पटकन होतात। अशा प्रकारे सख्यानो आपण ही फुलं अशी ड्राय करून घ्यायची। थोडासा कलर काळपट आला तरी पण चालेल, असं काही नाही। आणि तुम्ही कोणत्याही प्रकारची फुलं घेता, आता माता राणीच्या माळेला वगैरे झेंडूची फुलं लागतात, तर आमच्याकडे जास्त करून गुलाबाची वापरतात। तर माझ्याकडे खूप आहेत गुलाबाच्या पाकळ्या। तर मग एवढी फुलं सुंदरशी भाजून झाली आहेत बघा, कुरकुरीत आवाज येतो। आता ही आपण काय करायची, मिक्सरला बारीक पेस्ट करून पावडर करून घ्यायची। हे बघा, ही सगळी फुलं झालेली आहेत। थंड होण्यासाठी मी वेगळी वेगळी ठेवली, मॉइश्चर पकडतं ना म्हणून। त्याच्यातलं पाणी पण आता सुकलं आहे आणि मॉइश्चर सगळं गेलेलं आहे। तर आपण आता ही मिक्सरला लावूया। मिक्सरला लावून मी तुम्हाला पावडर दाखवते। बारीक करून घेतलेलं आहे, त्याच्यामधले जाड जाड काही असे रेषासारखे वगैरे असतात ते काढून टाकूया। आणि त्यामध्ये लागणारं साहित्य, त्याच्यासाठी तुमच्याकडे जे जुने इसेन्स वगैरे असतात की नाही, जुने अत्तर ते, आणि गुलाबजल, परत चंदन आणि हे मध तुम्ही हवं तसं वापरू शकता जास्त प्रमाणात। आणि हे कापूर मी तो पाकळ्यांमध्येच मिक्सरला लावून घेतला, म्हणजे लवकर बारीक झाला तो। तर बघा असं हे साहित्य आहे। आणि हे तर आता आपण हे सगळं मिक्स करूया। मिक्स करते मी। हां, हे मध, नंतर ही सगळ्या प्रकारची अत्तर, चांगला वास येतो ना। आपल्या घरामध्ये आपण तशी स्टॉकला राहून जातात ती अत्तरं, मग ती आपण इथे वापरू शकतो नाही का। नंतर गुलाबजल, गुलाबाचे पाणी, आणि हे कापूर घातलेले पाकळ्यांचा, हे म्हणजे कापूर लागतोच पण। आणि हे चंदन आता कसं हे करून मग ते त्यामध्ये टाकायचं पाकळ्यांमध्ये। चंदन हे सॉलिड फॉर्ममध्ये मिळालं मला, ते मिळालं नाही कसं पावडरवालं। तर बघा हे सगळं एकत्र करायचं आणि मग नंतर आपण त्याची ही बनवूया धूपबत्त्या। ठीक आहे, हे सगळं मिक्स करून मी तुम्हाला
धूपबत्त्या बनवून दाखवते. सख्यानो, अशा प्रकारे आपल्या ह्या धूपबत्त्या धूपारत्या तयार आहेत. तर ते माझी मरून कलरची फुलं होती की नाही, त्यामुळे तो कलर तसा आला आहे, पण खूप छान पेटतात. तुम्ही पण करून बघा. अशा फुलांच्या पाकळ्यांपासून दुसरी कोणतीही फुलं चालतील. आणि बाकीचं हे मटेरियल सगळं घालायचं, तूप, बाकीचे इसेन्स वगैरे, गुलाबजल दाखवलं ना मी तुम्हाला, ते चंदन, परत मध, हे सगळं टाकून हे बनवा. बाजारात खूप महाग मिळत, आपल्याकडे टाकाऊपासून हे आपण बनवू शकतो. फुलं तर आपण टाकूनच देतो ना. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद सख्यांनो.